तो माणूस ना कधीच सुधारणार नाही. अरे देवा, अरे देवा. आपण तरी काही माझ्या पोरीला केलं तर काय नाही करायचं आपण? डोंट वरी. आई, कोणाचा तिचा फोन आहे? बाबांचा फोन आहे. हॅलो. लक्ष्मी, तुझं जानू बरोबर बोलणं झालं का ग? अगं मगापासून मी तिला फोन करतोय पण तिचा फोनच लागत नाहीये. अहो आपली जानू आहे ना. लक्ष्मी, काय झालं? तू तू रडतेस का अशी? तू जरा शांत हो ग लक्ष्मी. हे बघ, मला सांग, विश्वाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून जानू त्याला बघायला गेली होती ना, मग आता कुठे आहे ती? हो, विश्वाचा अपघात झालेलाच नाही, तो खोटा फोन होता. विश्वा इथे आलाय, आपल्या घरात आलाय तेव्हा कळलं. त्याचं म्हणणं आहे की आपल्या जानूला पुन्हा त्या जयंतनेच किडनॅप केलं असणार. काय? जयंतने जानूला किडनॅप केलं? लक्ष्मी, लक्ष्मी तू आधी शांत हो. तू शांत हो ग लक्ष्मी. तू नको घाबरूस. हे बघ, जादूला काही होणार नाहीये. मी सांगतो ना तुला, आपल्या जादूला काहीही होणार नाही. तू शांत हो ग आधी. ठीक आहे. एक मिनिट, विश्वाला बोलायचं तुमच्याशी. काका, हा बोल विश्वा. मी मागच्या प्रकरणानंतर जानूला लाईव्ह लोकेशन शेअर करायला लावलेलं, ते माझ्याकडे आलंय. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तुम्ही तिकडेच भेटा मला. ठीक आहे, ठीक आहे, मी पण निघतो. मी इथून निघतो. येस, भेटू. मी पण येते, मी येते. काकू नाही, तुम्ही येऊ नका. तुम्ही इकडेच थांबा. नाही नाही, ऐका ना माझं. मी तिथे गेल्यावर तुम्हाला फोन करतो. काळजी करू नका. तिला सुखरूप घरी आण. हो काकू, मी येईन. मी जानूला सुखरूप घरी घेऊन येईन. मी आहे ना. सावकाश सावकाश. तुम्ही काळजी करू नका. ओके, येतो. देवा, माझ्या पोरीला सांभाळ. सोडा मला. कोण आहात तुम्ही? का हवंय तुम्हाला? कोण हो मॅडम, तुम्हाला वाचवायला इथे कोणी येणार नाही, त्यामुळे गप्प बसायचं. वाचवा, कुणी आहे का? प्लीज हेल्प. ए, तोंड बंद. वेळ आली की सगळं कळेल. मला माहिती आहे हे कोणी केलंय. जयंत, हे तुझंच काम आहे. जेल मध्ये जाऊन ही अक्कल नाही आली आहे ना तुला, म्हणून मला त्रास द्यायला तुझी ही प्यादी पाठवली आहेस. जयंत, तू काहीही करे पण मी तुला घाबरणार नाहीये. हॅलो सर, काम झालंय. जान्हवी मॅडम आपल्या ताब्यात आहेत. गुड गुड जॉब. आता तिच्यावर बारीक नजर ठेवा. माझी जानू खूप हुशार आहे. ते तुम्हाला फसवून कधी निघून जाईल तुम्हाला कळणारही नाही. टेन्शन घेऊ नका हो सर. मी मॅडमना इथून हालूही देणार नाही. पण तुम्ही येत आहे ना? आलोच. आज सगळं संपणार जानू. सगळ्याचा हिशोब पूर्ण होणार. तू जर माझी होणार नशील ना तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही. हां बोला ना काका, काय झालं? सिद्धू, अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय काय झालं आता? अरे जानूला फोन आला की विश्वाचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून ती घाईघाईतनं घरातनं निघाली. अरे आणि आता कळते की विश्वाचा ऍक्सिडेंट झालाच नाहीये. काय? अरे विश्वा घरी आला तेव्हा कळलं सगळं. अरे हे सगळं जयनच केलंय. जानूला घेऊन गेलाय तो कुठेतरी. नशिबाने विश्वाकडे लोकेशन आहे रे, पण पण मला खूप टेन्शन आलं. नाही काका, ऐका, तुम्ही नका काळजी करू. हां, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जान्हवीला काही होणार नाही. हां, आम्ही आहोत ना. मी सुद्धा निघतो लगेच. ठीक आहे, लगेचच निघले. जयंत कानेटकर, ही शपथ सोडणार नाही तुला मी. सिद्धिराज, हे काय? तुम्ही गन घेऊन कुठे निघालात? जयंतने जान्हवीला किडनॅप केलंय. काय? आपण तयारीत असायला पाहिजे. तुला माहिती आहे तो माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. नाही नाही सिद्धिराज, तुम्ही असे एकटे जाऊ नका हो. हे बघा, तुम्हाला माहिती आहे जयंत किती नीच माणूस आहे. अगं म्हणूनच तर मी बंदूक घेतोय ना. ऐक, तू नको काळजी करूस. काही नाही होणार आहे मला.
अहो नाही नाही पण मला खूप भीती वाटते सिद्धिराज. भावना घाबरू नकोस. मी वचन देतो तुला, जान्हवीला काही होणार नाही. अहो तू इथे थांब बाळा, जावा. आलो मी. हो काळजी घ्या. देवा देवा माझ्या पोरीची काळजी घे. विणा काय ग, कुठे असेल आपली जानू? मला ना धडधडतंय ग, खूप घाबरायला होते. कशी असेल माझी पोर? यांना फोन करून विचारते, यांना सापडली असेल तर. हो ना. फोन लागत नाहीये ग. आई 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 तुम्ही नका ना एवढं टेन्शन घेऊ. सगळे गेलेत ना जानूला शोधायला. नाही तरी पण विणा मला जायला हवं. माझ्या लेकीला माझी गरज आहे. मी शोधून आणेन तिला. हो मी शोधून आणते आई तिला. आई आई ऐका ना. आई अहो ऐका तरी. नाही ग आई, विणा, मला अहो, जायला हवं. तुम्ही नका ना जाऊ आई. तिकडे जीवाला धोका असू शकतो आई. असू दे, काही होऊ दे माझं, पण माझ्या पोरीला मला सुखरूप घरी आणायला हवं. मी एक काम करते, विश्वा आहे ना, त्याला फोन करते, त्याला विचारते तो कुठे, मग मी तिकडे जाते. मला आई, जायला हवं. आई, नाही विणा, ऐका मला ना. थांबू नको. वाटलंच होतं मला, हे तूच करू शकतोस. मला ना कळतच नाही जयंत, एवढं सगळं घडूनही इतका नीचपणे वागण्याची हिंमत येते कुठून रे तुझ्यात? आता मला किडनॅप करून अजून काय करणार आहेस तू? काय मिळवणार आहेस? नो जान, हिंमत नाही, प्रेम म्हणतात त्याला. आणि प्रेमात माणूस काही करू शकतो. प्रेम नाहीये, वेडेपणा आहे, वेडेपणा. आणि या वेडेपणाची ना तुला खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, लक्षात ठेव. जानू, तुझ्यावरच्या प्रेमाची किंमत मी आधीच मोजतोय. तुझ्याशिवाय मी रोज कणाकणाने मरतोय. तुझ्या या फालतू बोलण्याने ना आता माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये. तुझ्याबद्दल माझ्या मनात फक्त एकच गोष्ट आहे, तिरस्कार, तिटकारा. आणि त्यात कधीच बदल होणार नाही. तू काहीही कर रे, मला असं किडनॅप कर, बांधून ठेव, पण मी मात्र आयुष्यभर तुझा हेटच करणार आहे. तू ना माणूस नाहीयेस, राक्षस आहेस, राक्षस. जिथे कुठे जातोस तिथे फक्त निगेटिव्हिटी पसरवतोस. तू कुणावरही प्रेम करू शकत नाहीस, कुणाशीही नीट वागू शकत नाहीस. तुला ना फक्त लोकांना कंट्रोलमध्ये ठेवता येतं, त्यांच्या फिलिंग्स हर्ट करता येतात. तुला माहितीये जयंत, तुला बघितल्यावर ना मला कायम एक प्रश्न पडतो, देव तुझ्यासारख्या माणसांना जन्मालाच का घालतो? का बोलतेय मी तुझ्याशी? खरं तर तुझा चेहरा बघायची ही इच्छा होत नाहीये माझी. हे गप्प बस, गप्प बस. जस्ट शट अप. काय म्हणालीस तू आता? माझी जगायची लायकी नाहीये. मी आता इथे तुझ्या समोर स्वतःला संपवतो. दळवी साहेब, काळजी करू नका. लोकेशन ट्रेस व्हायला जास्त वेळ लागणार नाही. साहेब, माझी जानू कशी असेल? ती सुखरूप असेल ना? तिला काही झालं तर नसेल ना? मी या विचाराने मला खूप घाबरायला होतंय. आम्ही पुढे निघतो आणि काही कळलं तर तुम्हाला कळवतो लगेच. हा, आमची टीम लगेच निघते तिकडे. बरं साहेब. सर, लोकेशन ट्रेस झाले. हा, अरे लोकेशन लगेच पाठवा मला. हा साहेब,
लोकेशन ॲड्रेस आला आहे. आमची टीम लगेच निघते. तुम्हाला पाठवतो, तुम्ही लगेच निघा. चालेल साहेब, लगेचच पाठवा लोकेशन. पिंकी चल चल. हां 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 इन्स्पेक्टर साहेब बोला. सिद्धिराज गाडे पाटील, आम्ही तुम्हाला जान्हवी दळवीच्या फोनचं ट्रॅक झालेलं लोकेशन पाठवलंय. ओके थँक्यू मी बघतो लगेच. जान्हवी, मी येतो तुला लगेच वाचवायला. दादा जरा घाई करावं, जरा लवकर चला. होत आहे